निप्पाणी येथे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या प्रचार केंद्रातर्फे जगन्नाथ रथयात्रा महोत्सव साजरा करण्यात आला। महोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून रथयात्रा काढण्यात आली। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या निप्पाणी येथील प्रचार केंद्रातर्फे जगन्नाथ रथयात्रा महोत्सव साजरा करण्यात आला। प्रतिवर्षी जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांची रथयात्रा होते। जगन्नाथांची कृपा संपूर्ण विश्वावर होण्यासाठी रथयात्रा जगप्रसिद्ध आहे। निप्पाणीतील भाविकांसाठी जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। महोत्सवानिमित्त दुपारी जुना मोटर स्टँड पासून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली। महोत्सवानिमित्त भजन, संकीर्तन, प्रवचन, नाट्यलीला, महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जुना मोटर स्टँड पासून कोटेवाली कॉर्नर, महादेव मंदिर, गांधी चौक, चन्नमा सर्कल, जुना पेबी रोड मार्गे म्युनिसिपल हायस्कूल पर्यंत रथयात्रा काढण्यात आली। प्रत्येक शनिवारी चव्हाणवाडा व जिजामाता चौक येथे सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत सत्संग कार्यक्रम व प्रसादाचे आयोजन करण्यात येते। यावेळी जगन्नाथ, बलदेव, सुभद्राजींचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। कार्यक्रमास मान्यवर, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या निप्पाणी प्रचार केंद्राचे कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते। हजारो वर्षापूर्वी एका द्वापर युगात एक सूर्यग्रहण झालं। तर ते सूर्यग्रहण फार शुभ असं समजलं जात होतं। त्यामुळे सगळे राजा, सगळे जगातले जे राजे होते ते सगळे तिथे कुरुक्षेत्राला आले। सगळेजण त्या प्रसंगी श्रीकृष्ण, तेव्हा ते द्वारकाधीश होते, श्रीकृष्ण, बलराम, त्यांच्या आई आणि सगळे म्हणजे राण्या, सगळेजण म्हणजे द्वारकामधले सगळेजण प्रतिष्ठित लोक सगळे कुरुक्षेत्राला आले, त्या पुण्यस्थानी आले स्वतःला शुद्ध करून घेण्याकरता। आणि श्रीकृष्ण येणार आहे कुरुक्षेत्राला ही बातमी ब्रजधामामध्ये पण पोहोचली। सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की सर्व भक्तांनी या रथोत्सवामध्ये भाग घ्यायचा आहे आणि रथ ओढायचा आहे। प्रमाणपत्रामध्ये वर्णन आहे की जो व्यक्ती या रथोत्सवामध्ये उत्साहाने भाग घेतो आणि त्याचबरोबर